नमस्कार, मी प्रीती। आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा मागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांनाही फोन केला होता। उपराष्ट्रपती पदाचे एनडीएचे उमेदवार राज्यपाल राधाकृष्णन हे महाराष्ट्रातील मतदार असल्याने त्यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती फडणवीसांनी दोन्ही नेत्यांकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे। पुणेकरांचा प्रवास आता सोपा होणार असून मंत्रिमंडळ बैठकीत पुणे लोणावळा संदर्भात आणि पुणे मेट्रोबाबत मोठा निर्णय घेतला आहे। पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर 3ऱ्या व 4थ्या मार्गिकेला मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे। तसेच स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गिकेवर 2 नवीन स्थानके उभारण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। पुणे मेट्रोच्या 1 मधील बालाजीनगर बिबेवाडी व स्वारगेट कात्रज या 2 नवीन स्थानकांना मंजुरी मिळाली आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवारांना दिलासा मिळाला आहे। रोहित पवारांची पीएमएलए कोर्टाकडून जात मुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे। रोहित पवारांना अटक न झाल्याने कोर्टाने त्यांची जात मुचलक्यावर सुटका केली आहे। उरणच्या करंजा येथील समुद्रात एक मासेमारी करणारी बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे। ही बोट बुधवारी बुडाली होती। गुरुवारी सकाळी 9:30 वाजता करंजा रिप्स येथे ही घटना घडली आहे। ही मासेमारी नौका गुजरात येथील असल्याचे समजत आहे। या घटनेची माहिती मिळताच सीआयएसएफ आणि नौदलाच्या गस्त नौकाद्वारे बचाव कार्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। महाराष्ट्रात गेल्या 4 दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई पुण्यासह मराठवाडा व विदर्भात चांगलीच दाणादाण उडाली आहे। पावसाच्या घटनांमध्ये आतापर्यंत राज्यभरात मृत्यूचा आकडा 24 वर पोहोचला आहे। शेकडो जनावरांचा मृत्यू झालाय। मोठी पडझड व शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे। राज्यभरातील धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे अनेक धरणे फुल झाली आहेत। अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग होतोय। नद्या ओसंडून वाहत असून अनेक गावांना पुराचा वेढा पडलाय। हजारो नागरिकांचे स्थलांतर झाले आहे। शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या काकडमाड या गावाची जिल्हा परिषद शाळा पावसामुळे पडली। अनेक वेळा याबाबत शिक्षण विभागाला निवेदन देऊनही प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। काकडमाल ये जो स्कूल है ये हेवी रेनी सीजन का एरिया में आता है और वो ट्राइबल एरिया में आता है। उस वजह से वहाँ पे बहुत बारिश हुई रात को और रात की बारिश की वजह से उसके जो क्लासरूम जो थे वो गिर गए। तो वहाँ पे हमने अलग से क्लासरूम के बच्चे को बिठाने के लिए आंगनबाड़ी का जो क्लासरूम है उसका इस्तेमाल किया है और एक गांव का जो आदमी है उन्होंने उनका घर दिया है और वहाँ पे बच्चों की व्यवस्था की है। लेकिन वार्षिक नियोजन आराखड़ा जो रहता है डीपीसी वहाँ से पालक मंत्री महोदय जयकुमार रावल साहब और वो वहाँ के जो आमदार है काशीनाथ दीपावरा साहब वो उनके तरफ से वहाँ पे नए 2 क्लासरूम की नया से बांधकाम किया जाने वाला है वहाँ पे। और 28 बच्चे वहाँ पे पढ़ाई करते थे। लेकिन बच्चों को अगर कोई टीचर को कोई हानि नहीं हुई। ये जो घटना हुई है वो रात को हुई है और बारिश की वजह से हुई है। तो नए क्लासरूम वहाँ पे जल्दी से तैयार करने में आपको निधि मंजूर किया जा रहा है और सीओ साहब ने और पालक मंत्री महोदय ने भी डीपीसी का अनुदान से वहाँ पे क्लासरूम खड़ा करने के लिए परमिशन दी है। शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग सातपुड्या पाड्यात आपण आदिवासी भागातील काकडमाड या गावामध्ये आलेलो आहोत। इथं यायला साधा रस्ता नाही। मागे आपण जिल्हा परिषदेची शाळा बघू शकता। काल इथं पावसामुळे या जिल्हा परिषद शाळेची इमारत वाहून गेलेली आहे। ती इमारत पडून गेली, त्यामुळे जिल्हा परिषद शाळा ही इथं उद्ध्वस्त झालेली आहे। या आधी शिरपूर फर्स्टच्या वतीने आम्ही वारंवार निवेदने दिले, वारंवार शिक्षण विभागाला सांगितलं। स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक पदाधिकारी असतील यांच्या हलगर्जीपणामुळे आणि यांनी या शाळेकडे कानाडोळा केल्यामुळे आज ही शाळेची ही अवस्था झालेली आहे। आणि याला जबाबदार हेही तेच लोक आहेत ज्यांनी याकडे दुर्लक्ष केलं। शिक्षणाचं प्रगत घर माहेर असलेल्या जगभरात देशभरात राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या शिरपूर तालुक्यात ही अवस्था बघून गावकऱ्यांना त्रास होतो आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरती प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेलं आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी।